सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 33. राजवाड्याच्या गुप्त खोलीत धुरांचे लोट पसरलेले होते. भिंतींना पडलेले तडे प्रत्येक क्षणागणिक वाढत होते. वरच्या मजल्यावरून दगड कोसळण्याचा आवाज घुमत होता. रणजितच्या हातातील बंदूक अजूनही विश्वाच्या कपाळावर रोखलेली होती, पण विश्वाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्याच्या डोळ्यात फक्त एकच जिद्द होती. आज माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. पुष्पा त्याच्या मागे उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये कमजोरी नव्हती. ती हळूच म्हणाली, विश्वास, काहीही झालं तरी सत्य जिंकायलाच हवं. त्या क्षणी रणजित मोठ्याने हसू लागला. त्याने ट्रिगरवर बोट ठेवलं आणि थंड आवाजात म्हणाला, तुझ्या बाबांनाही हाच हट्ट केला होता आणि त्याची किंमत त्याने जीव देऊनही चुकवली. आता तुझी पाळी. ट्रिगर दाबला जाणार इतक्या धाड आणखी एक गोळीचा आवाज घुमला. पण यावेळी गोळी विश्वासला लागली नाही. शेखरने योग्य क्षणी रणजितच्या हातावर गोळी झाडली होती. बंदूक हवेत फिरत दूर जाऊन पडली. रणजित वेदनेने किंचाळला आणि पुढच्याच क्षणी त्याने कमरेतून एक धारदार चाकू काढला आणि विश्वासवर झेपावला. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. दगड कोसळत होते, धुळीचे ढग उडत होते. एकमेकावर वार, बचाव, धक्काबुक्की. संपूर्ण खोली रणांगण बनली होती. रणजित संतापाने ओरडत होता, हे साम्राज्य मी उभं केलंय, ते एका मुलाच्या हातून उद्ध्वस्त होऊ देणार नाही. विश्वासने त्याचा हात पकडून मागे ढकललं, पण रणजित पुन्हा उठला. त्याच्या चेहऱ्यावर वेडेपणा उतरलेला होता. तो कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या निर्धाराने लढत होता. तेवढ्यात दामोदरला सिंदूकच्या मागे एक लहानसं लोखंडी बटण दिसलं. त्याने ते दाबताच संपूर्ण खोलीच्या मागची भिंत सरकू लागली. आत एक गुप्त मार्ग दिसला आणि त्या मार्गाच्या शेवटी सूर्यप्रकाशाची एक हलकी किरण दिसत होती. शेखर ओरडला, विश्वास, पुरावे घे, पुष्पाला घेऊन बाहेर निघ. मी रणजितला थांबवतो. विश्वासने क्षणभर शेखरकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात बलिदानाची तयारी स्पष्ट दिसत होती. पण विश्वासने ठाम आवाजात उत्तर दिलं, नाही, आज कोणालाही मागे सोडणार नाही. आपण सगळे एकत्र बाहेर पडू आणि रणजितलाही न्यायासमोर उभं करू. हे ऐकताच रणजित वेड्यासारखा हसू लागला. त्याने शेवटच्या स्फोटकाचा रिमोट खिशातून बाहेर काढला. त्याचा अंगठा लाल बटणावर गेला आणि तो ओरडला, जर मी हरलो तर हा राजवाडा, हे पुरावे आणि तुम्ही सगळे एका क्षणात राख व्हाल. रणजितच्या हाताला स्फोटकाचा रिमोट पाहताच खोलीत पुन्हा मृत्यूसारखी शांतता पसरली. बाहेर राजवाडा कोसळण्याचे आवाज वाढत होते. छतावरून धुळीचे ढग खाली पडत होते. भिंतीचे मोठमोठे दगड तुटून जमिनीवर आदळत होते. पण त्या सगळ्या गोंधळातही विश्वाची नजर रणजितच्या हातावरची खिळली होती, कारण त्या लाल बटणावर त्याचा अंगठा ठेवला होता.
एक क्षण जरी उशीर झाला असता तरी संपूर्ण राजवाडा हवेत उडाला असता. पुष्पाने घाबरून विश्वाचा हात पकडला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पण त्या अश्रूमध्ये विनंतीपेक्षा विश्वास जास्त होता. ती हळू आवाजात म्हणाली, विश्वास, स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस, पण हे सत्यही नष्ट होऊ देऊ नकोस. तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण होणं गरजेचं आहे. त्या शब्दांनी विश्वाच्या मनात राजवीर देशमुखाचा चेहरा उभा राहिला. त्याच्या शेवटच्या डायरीतलं वाक्य त्याच्या कानात पुन्हा घुमले. सत्यासाठी लढ, पण निरपराधाचा जीव वाचवणं कधी विसरू नकोस. पुढच्याच क्षणी विश्वासने विजेच्या वेगाने उडी मारली. त्याने रणजितच्या हातावर जोरात प्रहार केला. रिमोट हवेत उडाला, पण जमिनीवर पडण्याआधीच रणजितने तो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला. दोघेही एकाच वेळी रिमोटच्या दिशेने झेपावले. त्या झटापटीत रिमोट हातातून सुटून दगडी पायऱ्यावरून घसरत खाली जाऊ लागला. दामोदरने ते पाहताच कोणताही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून उडी मारली. त्याने हवेतच रिमोट पकडला, पण त्याच क्षणी पायाखालचा दगड तुटला. दामोदर खोल दरीच्या दिशेने घसरू लागला. गणूने त्याचा हात पकडला. विश्वास धावत जाऊन दोघांना वर ओढू लागला. काही क्षण सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. शेवटी मोठ्या प्रयत्नाने दामोदरला वर खेचण्यात यश आलं. त्याच्या हातात अजूनही तो रिमोट घट्ट पकडलेला होता. त्याने तो विश्वासच्या हातात देत थकलेल्या आवाजात म्हटलं, हा हा संपव, नाहीतर हे राक्षस पुन्हा कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करतील. रणजित आता पूर्णपणे वेडा झाला होता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि खोलीच्या कोपऱ्यात पडलेली बंदूक उचलली. तो थेट पुष्पाकडे धावला. तिच्या गळ्यावर बंदुकीची नळी ठेवत तो विकृत हसू लागला. विश्वास, आता निर्णय तुझा आहे. पुरावे वाचवणार की पुष्पाचा जीव? त्याच क्षणी विश्वासच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, पण त्याने शांतपणे एक पाऊल पुढे टाकलं. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एका युद्धाची निर्धार होता. तो शांत आवाजात म्हणाला, आज तुझा खेळ संपणार आहे रणजित, कारण तू विसरलास की सत्याला कधीही काळ कैद करून ठेवलं तरी एक दिवस ते स्वतः मार्ग काढतंच. रणजितने पुष्पाच्या गळ्यावर बंदुकीची नळी ठेवताच संपूर्ण गुप्त खोलीत भीषण शांतता पसरली. विश्वासचे पाय जणू जमिनीत खिळले. त्याच्या डोळ्यासमोर एकीकडे त्याच्या बाबांनी जपलेले अमूल्य पुरावे होते, तर दुसरीकडे त्याच्या आयुष्याचं सर्वस्व असलेली पुष्पा उभी होती. पुष्पाच्या डोळ्यात भीती होती, पण त्या भीतीपेक्षा विश्वासवरचा विश्वास मोठा होता. ती हलक्या आवाजात म्हणाली, विश्वास, माझी काळजी करू नकोस. जर माझा जीव देऊन तुझ्या बाबांना न्याय मिळणार असेल तर मागे हटू नकोस. सत्य जिवंत राहिलं पाहिजे. तिचे शब्द ऐकताच विश्वासच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं, कारण त्याला माहिती होतं, आज भावना नाही तर बुद्धीने लढायचं होतं.
रणजित मोठ्याने हसत म्हणाला, तुझ्या वडिलांनाही असाच हट्ट केला होता. त्यांनी कुटुंबापेक्षा सत्ता निवडला आणि त्याचा शेवट मृत्यू झाला. आता तू काय निवडतोस ते पाहू. विश्वास काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळूहळू हात वर केले आणि पुढे चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट एक विचित्र शांतता होती. रणजितला वाटलं विश्वास शरण आला आहे. पण त्याच वेळी विश्वाची नजर रणजितच्या मागच्या भिंतीवर गेली. तिथे छताचा एक प्रचंड दगड फक्त एका लोखंडी सळईवर अडकून राहिलेला होता. विश्वासने डोळ्यांनी शेखरला खून केली. शेखरने ती खून क्षणात ओळखली. ते अलगद त्या सळईजवळ सरकला. रणजितचं पूर्ण लक्ष विश्वासवर होतं आणि त्याच क्षणी शेखरने जोरात ती सळई ओढली. कडाट असा प्रचंड आवाज झाला. छताचा मोठा दगड थेट रणजितच्या मागे कोसळला. घाबरून रणजितचं लक्ष क्षणभर विचलित झालं. इतक्यात विश्वास विजेच्या वेगाने पुढे झेपावला आणि रणजितचा हात पकडून बंदूक दूर फेकली. पुष्पाला आपल्या मागे ओढलं आणि दोघांमध्ये पुन्हा जीवघेणी झटापट सुरू झाली. दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते. रणजितने विश्वाच्या चेहऱ्यावर जोरदार ठसा मारला होता. विश्वाच्या ओठातून रक्त आलं, पण त्याने हार मानली नाही. त्याने रणजितला पकडून भिंतीवर आदळलं. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. संपूर्ण राजवाडा पोलिसांनी वेढलेला होता. रणजितच्या चेहऱ्यावर प्रथमच भीती स्पष्ट दिसू लागली होती. तो पळण्यासाठी मागे वळाला, पण त्याच क्षणी त्याचा पाय तुटलेल्या फरशीत अडकला. तो तोल जाऊन खोल दरीच्या कडेला जाऊन लटकला. एका हाताने तो दगड पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्याने मदतीसाठी विश्वासकडे होतं लक्ष. तो तोल जाऊन खोल दरीच्या कडेला जाऊन लटकला. एका हाताने तो दगड पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मदतीसाठी विश्वासकडे हात पुढे केला. विश्वास, मला वाचव. मी तुला सगळं खरं सांगतो. तुझ्या आई-वडिलांबद्दल शेवटचं रहस्यही. विश्वास काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. एका बाजूला बाबांची मृत्यूचा गुन्हेगार आणि दुसऱ्या बाजूला न्यायासाठी उभा असलेला स्वतःचा विवेक. त्याने हळूहळू रणजितच्या दिशेने हात पुढे केला, पण त्याच क्षणी रणजितच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच कपटी हास्य उमटलं. त्याच्या दुसऱ्या हातात एक लपवलेली छोटी पिस्तूल चमकत होती. रणजितच्या चेहऱ्यावरचं ते कपटी हास्य पाहताच विश्वासला काहीतरी चुकीचं घडणार आहे याची जाणीव झाली. क्षणार्धात रणजितने आपल्या दुसऱ्या हातात लपवलेली छोटी पिस्तूल बाहेर काढली आणि थेट विश्वासच्या छातीकडे रोखली. पण ट्रिगर दाबण्याआधीच पुष्पा मोठ्याने ओरडली, विश्वास मागे हो. त्या एका क्षणात विश्वास बाजूला झाला. गोळी त्याच्या छातीला विश्वास मागे हो. त्या एका क्षणात विश्वास बाजूला झाला. गोळी त्याच्या छातीला न लागता खांद्याला चाटून गेली.
रक्ताचा उडलेला शिडकाव पाहून पुष्पाच्या डोळ्यात अश्रू आले. पण विश्वास वेदना सहन करत पुन्हा रणजितच्या दिशेने झेपावला. दोघांची पकड सुटली. रणजितचा हात दगडावरून घसरू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आता पहिल्यांदाच मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. तो किंचाळत म्हणाला, विश्वास, मला वाचव. मी तुला सगळं सांगतो, तुझ्या आईबद्दलचं शेवटचं सत्य. विश्वास काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर बाबांचा चेहरा तरळला. त्याने शिकवलेले संस्कार आठवले. वाईट माणसांचे नाही, कायद्यानेच व्हायला हवं. त्याने खोल श्वास घेतला आणि रणजितच्या दिशेने हात पुढे केला. रणजितने त्याचा हात पकडला. विश्वास त्याला वर ओढू लागला. पण वर येताच रणजितने पुन्हा विश्वासलाच खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. हे पाहता शंकर संतापाने धावला. त्याने रणजितच्या हातावर जोरदार लाथ मारली. रणजितची पकड सुटली. तो खाली कोसळू लागला. खाली पडताना त्याच्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली, विक्रांत, तूच खराखुरा गद्दार होतास. त्या एका वाक्याने सगळे हादरले. कारण विक्रांत तर अनेक वर्षांपूर्वी मेला होता, असंच सगळ्यांना वाटत होतं. क्षणभरात रणजित खोल दरीत अदृश्य झाला. खाली फक्त पाण्याचा प्रचंड आवाज घुमत होता. विश्वास, पुष्पा, शेखर, दामोदर आणि गणू काही क्षण निशब्द उभे राहिले. पण त्याच वेळी राजवाड्याच्या बाहेरून पोलीस आयुक्त आत धावत आले. त्यांच्या हातात एक जुना सीलबंद लिफाफा होता. ते धापा टाकत म्हणाले, विश्वास, हा लिफाफा आज सकाळी न्यायालयाच्या तिजोरीतून मिळाला. यावर तुझ्या वडिलांची सही आहे आणि त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, हा लिफाफा फक्त माझा मुलगा विश्वास जिवंत असेल तरच उघडावा. विश्वासचे हात थरथरू लागले. त्याने हळूहळू तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. आणि त्या पत्राच्या पहिल्याच ओळीत लिहिलेलं होतं, प्रिय विश्वास, जर तू हे पत्र वाचत असशील तर समज माझं सर्वात मोठं गुपित तुला सांगायची वेळ आलेली आहे. पण मी तुझ्या जन्मदाता पिता नाही आणि तुझी खरी आई आजही जिवंत आहे. पत्रातील पुढचं वाक्य वाचताच विश्वासच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याच्या हातातून पत्र खाली पडलं, कारण त्या पत्रात लिहिलेलं नाव त्याला पूर्णपणे हादरवून टाकणारं होतं.